मुंबई आंतरवाली मुंबई आंतरवाली सारखं ते पुणे मुंबई पिक्चर आहे तसं का चला ना सारखं सुरू करावं आणि घ्यावात खस्ता खावात त्यांनी. म्हणजे मी तळतळीनं पोटतिडकीनं बोलतो, त्यांनी खस्ता खावात आता याच्यात आणि समाजाच्या लेकरांना न्याय मिळवून द्यावा. यायला खुश आहे आम्ही. काय करायचं आंदोलन करून तरी. प्रसाद लाड यांच्यावर जो हल्ल्याचा प्रकार झाला त्यानंतर हल्ला त्यानंतर आत्ता घुसलं होतं कोणी. प्रसाद लाड यांच्याशी काही तुमची चर्चा झाली का? ते येणार असं काही? नाही येतील ना, येतील. हल्ले हे बघा, हे जीवनात अशा गोष्टी राजकारणात समाजकारणात ह्या सुरू असतात. का आता हे कोणी मला ना बघू द्याच. कारण काय काय वेळेस काय होतं ते काय काय वेळेस आता बोलायला नाही पाहिजे. काय काय वेळेस लय अवघड असतं. त्यांचं तरी असू शकतं, काही असं पण असू शकतं किंवा जाणून बुजून कोणी केलं असेल. तर आमची इच्छा आहे मराठा समाजाला कुठंतरी गालबोट लागल, डाग लागल असं वागू नये समोरच्याने, ही माझी इच्छा आहे. आपल्या बांधवांनी 2.5-3 वर्षात शांततेत आंदोलनं केलेली आहेत आणि तुम्हाला ह्या भूमिका जायची गरजच नाही आहे. कारण ते काही बोलले पण नाही ना. ते जर बोलले असते तर ठीक होतं की ते असं करू तसं करू म्हणतायत. ते काय बोललेच नाही तर तुम्ही कसं काय म्हणताय, हा सुद्धा प्रश्न आहे ना. कोण धमकी देणार आहे किंवा कोण आहे काय काहीच माहीत नाही मला नाव. परत ते नाव आल्यावर त्यांनी असं राहतं की चळवळीतच 6 कोटी मराठा आहे, परंतु डोक्यातले विचार कोणचे काय माहीत नाही. पण हल्ल्याचं किंवा धमकीचं समर्थन होऊ शकत नाही. आणि त्यांनी जर आता मोठं मन दाखवलं समाजासाठी तर चांगली पण गोष्ट नाही ती. पण पाटील तुमच्या आव्हानाला प्रतिसाद देत ते आले काय कल्पित मानणार? नाही ते म्हणले, मी नाही बोललो. मी आत्तापर्यंत कधी बोलवत नाही आहे कोणाला. कारण ते मंत्री नाही आहेत किंवा ते कुठल्याच पदावरती मुख्य सरकारच्या नाही आहेत. तरी पण आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवला आहे की माझ्या समाजाच्या लेकराचं कल्याण होतं आहे. मलासुद्धा त्या समाजाची माया आहे, मी सुद्धा त्याच मराठ्यांचा आहे. आणि या शब्दावरती आम्ही लईच अपेक्षा ठेवली. आती बघूयात, लढतील, करतील, होईल. अपेक्षा आम्हाला की ते करतील. आम्हाला तरी आंदोलन करून काय करायचं. आता समजा बोलवलं नसतं तर बांधव राज्यात मी असेच गैरसमज आणि त्यांनी संभ्रम पसरला असता की आम्ही येतो म्हणतो तरी बोलवलं नाही, त्यांना राजकारणच करायचं आहे, टंट करायचे, आमकं करायचं आहे. दिली धुरा तुमच्या हातावरती, लाडसाहेबांच्या खांद्यावरती धुरा दिली. आता याच्यापेक्षा काय मराठ्यांनी मोठं मन करायचं सांगा तुम्हीच. पाटील तुम्ही म्हणतायत की मुख्यमंत्र्यांचं शिष्टमंडळ येत आहे. प्रसाद लाड असं म्हणलेत की मुख्यमंत्री शिष्टमंडळ वगैरे नाही, मी वैयक्तिक भेटीसाठी त्यांच्या आलो असं त्यांचं म्हणणं आहे. आता मुख्य हा भाग मी माया मनचं काही बोलत नाही. तेच म्हणले काढून बघा बाईट, तुम्ही तुमच्या सगळ्याकडे बाईट झाल्यात त्यांच्या. मी मुख्यमंत्र्यांना विचारल्याशिवाय त्यांच्या मर्जीशिवाय मी कुठेही जाऊ शकत नाही. मी त्यांच्याशी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करत. मग जो माणूस आता मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आला ते मुख्यमंत्री शिष्टमंडळ नाही म्हणायचं तर कोणाचं म्हणायचं सांगा भाऊ तुम्हीच. आता तुम्ही हा बघ, तुम्ही सगळं उकळून पेलेलं आहे भाऊ राज्य. हां तुम्ही काय सोपे नाही तर सगळे पत्रकार. तुम्ही आत्ता चांगल्याला मुंडीवर टाकेले. काय होतो त्याचा अर्थ आम्हाला गरीब माणसाला समजून सांगावं. गरीब मराठ्याला मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली तेव्हाच आलेत. आणि त्याला काय होतं, एकाच असू नाही दोघाच असू. मुख्यमंत्र्याचा माणूस आला म्हणजे मुख्यमंत्र्याचं शिष्टमंडळ झालं. आणि काय भ्यायचंय यायला, आपली जर मुख्यमंत्र्यावर इतकी माया आहे, मराठ्यावर इतकी माया आहे तर काय भ्यायचं. हो मुख्यमंत्र्याचं शिष्टमंडळ काय त्यात वाईट आहे. बरं नाही तर नाही, हां कॅन्सल काय त्याला एवढं. तुमचं म्हणणं आहे बोल नाही मुख्यमंत्र्याचं नाही कॅन्सल द्या, आरक्षण जाऊ द्या. पण ते त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या अत्यंत जवळचे आहेत आणि ते त्यांची बाजू देताना दिसतात. कल्पित मांडणारच नाहीत का त्यांना असं थोडंसं? एक लक्षात घ्या, आपण ते मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत. मुख्यमंत्र्यांची बाजू घेतली त्यांनी, हे पण खरं आहे. पण मराठ्यांची सुद्धा यावेळेस घेतली ना, म्हणून तर आम्ही विश्वास ठेवला आहे. या आतापर्यंत लाड आणि तुमचे शाब्दिक वाद होत होते. आता नाही, समाजाच्या विरुद्ध बोलत होते ते. शाब्दिक वार म्हणजे त्याच्यात त्यांच्यामध्ये काही दुश्मनी नव्हती. ते काय माया बिल्डिंग शेजारी त्यांनी बिल्डिंग बांधली किंवा त्यांच्या बिल्डिंग शेजारी म्या बांधली असं नाही. ते बिल्डर आहेत म्हणून त्यांचं एखादं टेंडर घेऊन पळवलो आहे असं बी काही नाही आहे. असं थोडंच काही आहे. ते समाजाच्या विरुद्ध बोलले, आज ते समाजाच्या बाजूनं बोलले. समाजाच्या बाजून बोललं, मला समाजाच्या लेकराचं कल्याण करायचं आहे. त्यांचं म्हणणं आहे मलाही माझ्या समाजाच्या जातीच्या लेकराचं कल्याण करायचं आहे. येतो मी मुख्यमंत्र्याला विचारून या. दादा तुमच्यासोबतच्या लोकांच्या मोठे आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप बावस्कर महाराजांनी केला होता. कसल्याचे प्रश्न विचारित जाऊ नका भाऊ. तुम्ही लय मोठाले चॅनलवाले बांधव आहेत. काय चौकशा व्हायच्या होऊन द्या, काय करायचं ते करू द्या. कुणी चौकशाला हवं ना. अरे असे जातवान आहेत आपल्या संग, निष्कलंक.
हा आता ते सगळ्यातच श्रीमंत आहेत. कोणत्या जाती श्रीमंत लोक नाहीत? आंदोलनाच्या संघ श्रीमंत लोक हिंडले म्हणून असं काय का? उलट मोठे पण म्हणावं लागतं त्याला. श्रीमंत लोक, श्रीमंत मराठे गरीब मराठ्यांच्या मदतीला यायला लागले. ही का चूक आहे? ही का चूक आहे? गरीब मराठ्यांच्या मदतीला श्रीमंत मराठ्यांनी येऊ नये म्हणून यांच्या प्रॉपर्टीत किंवा त्यांचे ते पहिले श्रीमंत आहेत. असे का तुमच्यासारखे आहेत का? तुमच्या आव्हानानंतर आंदोलनाचं जे तुम्ही आव्हान केलं होतं त्यानंतर असं कधी वाटतंय का की मुख्यमंत्र्यांच्या मागण्या संदर्भात सकारात्मक आहे आणि त्यामुळे लाड यांना इथं पाठवलं जातं? होऊ शकतं. बोलण्याची आत्मीयता जी लाडफूंच्या मनात आहे त्यावरून वाटतंय मराठ्यांचा एकही प्रश्न राहणार नाही आहे, एक पण. आणि 100% ते येतील. कारण ती बोलण्याचा त्यांचा ओघ आणि ती आत्मविश्वास इतका होता. मीच आंदोलनात बसतो जर मुख्यमंत्र्यांनी नाही केलं तर. विश्वास नाही पटणार तर काय होणार भाऊ? कोणाला नाही पटणार? अहो मराठा समाज उद्या बोलला असता सरळ सरळ. तो माणूस जाहीरपणानं म्हणतोय जर मुख्यमंत्र्यांनी मागण्या 100% मंजूर नाही केल्या तर मी आंदोलनात बसतो. मराठी मला म्हणले असते ना, का सोपविलं नाही तुम्ही त्यांच्यावर? म्हणले असते की नसते भाऊ? नसता यांनी सगळा संभ्रम निर्माण केला असता. आम्ही म्हणलो 100% मुख्यमंत्री मागण्या मान्य करतील, लाडभाऊच म्हणले असते. जरांगे पाटलांनी आम्हाला बोलवलं नाही. आम्ही तर एवढं म्हणलो होतो मुख्यमंत्र्यांनी नाही केलं आंदोलनात येऊन बसतो आम्ही आंतरवालीत. मग मी का संधी देऊ नये त्यांना? दिली संधी. करा गरीबाच्या लेकराचं कल्याण. काय वाईट आहे? मात्र आता या तुमच्या भेटीवर काही ओबीसी नेत्यांनी आरोप करतायत की प्रसाद लाड यांच्याकडे कुठलंही संविधानिक पद नाही आहे, या भेटीला अर्थ नाही आहे. ते कोणावर जुळले नाही सांगा बरं तुम्ही? तुमच्यासारखे आले तरी ते मध्ये कम जातो तिथं बातम्या घ्यायला. मग घेतो तो तर काय तुमच्या बूम घेऊन पळाव मागून तुमच्या नुसते सारखेच. त्यांचं काय नवीन आहे का काय का? ते दिसले पाहिजे फक्त. असं आहे ते. तारफडा मरफडा त्यांचं तेवढ्यासाठी मराठ्यावर अन्याय झाला पाहिजे आणि मराठाच संपला पाहिजे एवढ्याचसाठी त्यांची तारफड मरफड चालू आहे. सो जातीसाठी लढावं, तिथं नाव कमावं, त्या लेकरांचं दुःख जाणून घ्यावा आपल्या जातीच्या. इकडं मराठ्याचं प्रसाद लाड आहे का आणि काय आहे का? ते प्रसाद लाड काय असू दे. हां ते काय ग्रामपंचायत सदस्य नाही. हां काय म्हणून तू आम्हाला बोलायचं? तुला काय करायचं? आम्ही आमचं बघू ना. आम्ही आमचं बघू ना. आम्ही आमचे मराठे बघू. आम्ही आमचे बघू. तुला काय हे नाही? नाही प्रसाद लाड नाही ना मंत्री? नाही. हां काय ते काहीच नाही. माणूस आहे. बोलला आम्ही काय करा? तो गांड दुखती. तुला काय करायचं? तुला काय करायचं? आम्ही आमचे कुणी बोलू ना. तू बघ ना तिकडं किती सोप. हे बघा का काय जाळावून काय नाही, नुसत्या अपेक्षा आहेत. येणे तुकडा फेकावं, त्याने तुकडा फेकावं. त्या अपेक्षावरती समाज कधीच मोठा होत नाही भाऊ. तुमचा समाज कडवट आणि कट्टर आहे. त्यांच्या लेकरावरती वाईट वेळ आली आज. वाईट त्यांच्यासाठी झटा. इकडं कुठं मराठ्याच्या याचिका दाखल करायला निघाले, आरक्षण द्यायला लागले, पडे चाळे. कुणी भेटायला चाललं कम चालले, परत रस्त्यातच बसते. जाता जाता आम्हाला भेटून जा. बळच. अरे मंत्र्यांनी त्यांनी मनाने यावं तुमच्याकडं. तुम्ही बसलात चला जाऊया, वाटत बसते. आणि मग आता ते नाही नवरदेव इशी दाढी लावून खेळी दे हळकून राहा आम्हाला. हे कामाचे असले आंदोलन कसं होय. चलो जय हिंद, पाटील, एक जय शिवराय. हां परभणीमध्ये आता सध्या इंधन टंचाई जाणवते सगळीकडे. परभणीमध्ये शेतकऱ्यांना डिझेल देण्यासाठी 7 बाऱ्याची आट घातली आहे का पंप चालकांना? समोर आले 7 बारा दाखायचं. हां ते टोळीतला काय लाभार्थी टोळीतलाच असतो तुमका बहुतेक. पण मोदी साहेबाच्या आव्हानाला सगळ्यांनी साथ द्यायला पाहिजे. कारण शेतं पडक पडे तरी चालतील. काय अडचण काय? शेतं पडक पडे तरी चालतील, पण पेरण्या करू नये. त्यांनी नांगरटीसुद्धा करू नये शेतकऱ्यांनी. का? कशा नांगरटी करायचं? नांगरटी लई केले तर शेतं पिकते ना, मग सुखी राहीन ना शेतकरी. सुखी तर राहायला नाही पाहिजे. त्यामुळे आता ट्रॅक्टर कुठे? रानात. आणि ट्रॅक्टरचा मालक रानावाला मालक कुठे? पेट्रोल पंपावर कॅन्ड घेऊन. आणि ट्रॅक्टर इकडंच. ही परिस्थिती आली. उद्या दवाखान्यात कोणाचं दुखायला लागलं काय करायचं? कुणाचं दुःख होतंय, सुख आहे, कुणी वारतंय, काय होतंय, कसं जायचं? आता अवघड आहे. यांनी यांच्या सोयीनुसार वागायला सुरू केलं. यांच्या सोयीनुसार म्हणजे जवळ निवडणुका होत्या तवर दनादन गाड्या पळल्या. आता बी कोणची काय निवडणूक लावली जणू या
17 का काय विधान परिषदेच्या आत्ता पण निवडणुका लावल्यात. आता जमतं यांना पेट्रोल पण मिळतं. नाही पण ते अवघड आहे. मोदी साहेबाचं आव्हान अवघड आहे. त्यांनी लवकर मार्ग काढला पाहिजे, नसता अवघड आहे. लोकांच्या लय अडचणी होणार आहेत. आता ॲडमिशनला जायच्या लोकांना पोरांच्या जूनमध्ये खतं आणायचे, बियाणं आणायचे. आता शेतीची मशागत करायची. आता जर मशागत नाही केली ना तर गवत उगणार त्याच्यात. आणि सरकारनंच सांगितलं आहे प्रगतशील शेती करा, यंत्रसामग्रींचा उपयोग करा असं सांगितलं आहे. भातावरती तुंपा खाल्ल्यासारखं यंत्रसामग्री घ्या. लोकांनी बैल आणि गाड्या ऐकल्या, ट्रॅक्टर आणलं ते बेंडकीसारखं एवढंच होते. तो कशात पळत आहे, कोपऱ्यात पळत आहे, कापऱ्यात पळत आहे, त्याला बी डिझेल लागत आहे. कोणाचं ऐकून केलं आहे प्रगती शेती? सरकारचं ऐकून. आता ट्रॅक्टर बंद झालं, बैल नाही गाडीने. बैल असते तर आवतो तरी आणले असते. म्हणजे इतका देवारा करून ठेवलाय मोदी साहेबांनी. पण मी तर मोदी साहेबाच्या आव्हानाला प्रतिसाद दिलाय. तेल सुद्धा लावत नाही मी डोक्याला त्यांच्यामुळे. ते तेल वाचव म्हणलं तेलच न लावायचं. तुम्ही लावू नका कुणी, ते इंधन वाचा, तेल वाचा म्हणते. पाटील, एक शेवटचा प्रश्न. बारसकरांनी तुमचे जे सहकारी संजय कटारे यांच्यासह जाऊ द्या, धन्यवाद. असल्याला नका मोजी जो ईडी चौकशी करण्यात काय तुला काय करायचं, तू काय उपटीत बस आमच्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.